नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 7 मधील ओवी 33 ते 39च्या सहवासात आपण जाऊया. भगवंत आपल्याला सांगतायत, ह्या प्रकृतीचं स्वरूप अर्थात रचना कशी आहे, तर 8 वेगवेगळ्या घटकांनी ही प्रकृती प्रगट झालेली आहे. जणू काही 8 मुख्य मणी आणि त्या मण्यांना ज्या सूत्रामध्ये ओवलेलं आहे तो भगवंत. त्या सूत्राच्या आधारे हे मणी एकत्र राहतात. परंतु पुढे जाऊन भगवंत सांगतात, मणी आणि सूत्र एकाच तत्वातून निर्माण झालेली आहेत आणि ते म्हणजे परमात्म तत्व. म्हणून जे काही प्रगट झालेलं दिसतंय ते माझ्याच आधारावरती आहे. त्यामुळे प्रत्येक घटकामध्ये माझं अस्तित्व आहेच. ज्याप्रमाणे मण्यांच्या आड सूत्र लपलेलं असतं, तसंच काय ते माझं अस्तित्वही आहेच. आता हे अस्तित्व कसं आहे हे भगवंत उलगडून सांगतायत. अर्थात आपल्या समोर ते ज्ञानोबारायांनी प्रगट केलेलं आहे. ते म्हणतात, म्हणोनी उदकी रसू का पवनी जो स्पर्शू, शशी सूर्यी जो प्रकाशू, तो मीची जाण. माऊली हो, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही 5 तत्व आणि मन, बुद्धी, अहंकार हे 3 अशा 8 घटकांनी ही प्रकृती प्रगट झाली. हेच आता ज्ञानोबाराय ह्या प्रत्येक घटकामध्ये भगवंत तत्व कसं आहे ते सांगतायत. म्हणून उदकी रसू, आप पाण्याच्या ठिकाणी जो रस आहे, पाण्याच्या ठिकाणी एक द्रव हे तत्व आहे, रस हे तत्व आहे. त्याचबरोबर वायू, पवनी जो स्पर्शू, वायूच्या ठिकाणी एक स्पर्श आहे. तो स्पर्श झाल्यावरच वायूचं अस्तित्व आपल्याला जाणवतं, वायूचा स्पर्श आपल्याला होतो. शशी सूर्यी जो प्रकाशू, तेज, सूर्य, चंद्र या दोघांच्या ठिकाणी, या दोघांच्या मार्फत जे तेज प्रगट होतं तो मीची जाण. इथे पाणी, पवन, सूर्य, चंद्र म्हणजे परमात्मा नाहीये. ह्यांच्या आधाराने जे मूळ तत्व प्रगट होतं, चंद्र सूर्याच्या ठिकाणी तेज तत्व प्रगट होतं, पवनाच्या ठिकाणी स्पर्श, वायू स्पर्शातून जाणवतो आणि पाण्याच्या ठिकाणी रस हे जे मूळ स्वरूप आहे ते परमात्म स्वरूप आहे. आज ह्या घटकांमध्ये हा परमात्मा त्याचं अस्तित्व दाखवतोय, त्याची ओळख करून देतोय. इतक्या सहजपणे तो आपल्या जवळ आहे. तैसाची नैसर्गिकू शुद्धू, मी पृथ्वीच्या ठाई गंधू, गगनी मी शब्दू, वेदी प्रणवू. भगवंत आता एका मागोमाग एक गोष्टी सांगतायत की मी कोण आहे.
माझं अस्तित्व कुठे आहे? निसर्गतः सहजपणे पृथ्वीच्या ठिकाणी एक गंध आहे, शुद्ध गंध आहे. तो गंध मी आहे. पृथ्वी म्हणजे मी नाही, पण पृथ्वीच्या ठिकाणी जो गंध आहे म्हणूनच पृथ्वी आहे. तो गंध मी आहे. आकाशामध्ये शब्द आहे. शब्द आकाशातून प्रगट होतो. शब्द प्रगट व्हायला आकाश तत्वाचा आधार लागतो. तो शब्द तो मी आहे. आणि वेदी प्रणव, वेदांच्या ठिकाणी जो प्रणव, जो मूळ ध्वनी आहे तो मी आहे. आज आपल्या समोर पृथ्वी आहे, आप आहे, तेज आहे, चंद्र सूर्य आहेत, वेद आहेत. हे आपल्याला दिसतात, आपल्याला जाणवतात. पण हे ज्याच्यामुळे जाणवतायत त्याचा जो गुण आहे, मूळ गुण आहे, तो मी आहे. हे भगवंत आपल्याला सांगतायत. माऊली हो, आपण शांतपणे विचार केला तर लक्षात येईल, या सगळ्यांच्या आधाराने परमेश्वर आपल्या अवतीभोवती कसा आहे. नराच्या ठाई नरत्व, जे अहम भाविये सत्व, ते पौरुष मी हे तत्व बोली जात असे. आता एक फार मोठा सिद्धांत ज्ञानोबा राय इथे सांगतायत. नराच्या ठिकाणी अर्थात आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी जे नरत्व म्हणजे मी आहे. अहम भाविये सत्व, अहम मी आहे, माझं अस्तित्व आहे, मी आहे ह्याची मला जाणीव आहे. ही जी जाणीव आहे ही मीपणाने अहमपणाने स्फुरणारी जाणीव आहे, ती सात्विक आहे. सत्व तत्व ती मूळ आहे. त्या जाणीवेच्या आधारेच आपण आपलं अस्तित्व अनुभवतो आणि आपण ह्या प्रकृतीमधल्या सर्व गोष्टींचा अनुभव घेऊ शकतो. ते पौरुषत्व, ते मी आहे, भगवंत आहे, ते परमात्म स्वरूप आहे. म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा हा परमात्मा किती जवळ आहे. अग्नी ऐसे आहाच, तेजी नामाचे आहे कवच, ते परते केलिया साच, निज तेज ते मी. आज अग्नी ऐसे आहाच, अग्नी आपल्याला दिसतो, असाच दिसतो, पण तेज नावाच्या कवचाखाली हा अग्नी आहे. अग्नीचं तेज आपण अनुभवतो, पण ह्या वरवरच्या कवचाच्या खाली जे मूळ तत्व आहे ते तेज तत्व आहे. तेज तत्वामुळे तर अग्नी प्रगट होतो. त्याला अग्नी हे नाम मिळतं, पण त्या नामाच्या कवचाखाली काय आहे? तेज तत्व आहे. ते जे तेज आहे ते माझं निज तेज आहे. अशा प्रकारे तेज तत्वाच्या ठिकाणी सुद्धा माझंच अस्तित्व आहे. निज तेज ते मी. आज आपण जेव्हा जेव्हा प्रकाशाचा, अग्नीचा अनुभव घेतो, दर्शन घेतो, त्या त्यावेळी आपल्याला साक्षात भगवंतच भेटत असतो. कारण अग्नी प्रकाशाला प्रगट करणारं, त्याच्या मागे जे मूळ तेज तत्व आहे तो साक्षात परमेश्वर आहे. म्हणून आपण प्रकाशाला, दिव्याच्या ज्योतीला, चंद्राला, सूर्याला नमन करतो. कारण नैसर्गिकरित्या कुठलाही प्रयत्न न करता, कृत्रिमरित्या नाही, असं हे तेज तत्व प्रगट झालेलं आहे. निज तेज ते मी.
आणि नानाविध योनी जन्मोनी भूते त्रिभुवनी वर्तत आहाती जीवनी आपुलाल्या. भगवंत म्हणतात नानाविध योनी, अनेक नाना प्रकारच्या योनीतून जन्मलेले जीव, जन्मोनी भूते त्रिभुवनी, या त्रिभुवनात नाना योनींमधनं अनेक जीव जन्माला येतात. वर्तत आहाती जीवनी आपुलाल्या, आणि त्यांना जे जीवन मिळालंय, जे आयुष्य मिळालंय, त्याच्यामध्ये ते जगतायत, कृती करतायत, कर्म करतायत, आपलं जीवन जगतायत. या भूतसृष्टीमध्ये अनेक प्रकार आहेत, अनेक प्रकारचे जीव आहेत. एके पवनेंची पिती, एके तृणास्तव जिती, एके अन्नाधारे राहती, जळे एके. हे प्रकार कसे आहेत? तर कोणी केवळ पवनेची पिती, केवळ वाराच पितात आणि जगतात, तर कोणी तृणांवर अर्थात गवतांवर, भाजीपाल्यावर, तृणास्तव जिती, एके अन्नाधारे राहती, तर कोणी अन्नावर जगतात, जळे एके. आणि कोणी जळ म्हणजे जलावरती, पाण्यावरती जगतात. म्हणजे एकेका तत्वाच्या आधाराने या भूतसृष्टीमधले जीव जगतात, आपलं आयुष्य जगतात. ऐसे भूता प्रति अनान, जे प्रकृती वशे दिसे जीवन, ते आघवान ठाई अभिन्न मीची एक. भगवंत म्हणतात ह्याप्रमाणे वेगवेगळे जीव तुम्हाला दिसतात. कोणी अन्नावर, कोणी पाण्यावर, कोणी वाऱ्यावर, तर कोणी फक्त गवतावर. फक्त या गोष्टींचं सेवन करून जगताना दिसतात. भिन्न भिन्न वेगवेगळे जीव आहेत, आणि त्यामुळेच वेगवेगळ्या प्रकृतीही तुम्हाला दिसतात. भगवंत थोडक्यात आपल्याला हे सांगतायत माऊली, की अनेक प्रकारचे जीव वेगवेगळ्या गोष्टींवर आपलं जीवन जगताना दिसतात. त्याचबरोबर त्यांच्या प्रकृतीही वेगवेगळ्या दिसतात, परंतु सर्वांच्या ठिकाणी एक गोष्ट मात्र सारखीच आहे, ती म्हणजे जीवन, जिवंतपणा. सगळ्यांच्या ठिकाणी तो एक सारखाच आहे, जिवंतपणा आहे. तो जिवंतपणा मी आहे, असं भगवंत म्हणतात. तो जिवंतपणा मी आहे. आज आपल्या आजूबाजूला जे जे जिवंत दिसतंय, जे जे चैतन्यमय दिसतंय, जी जी प्रत्येक गोष्ट नाम रूपाला आलेली दिसतेय, ती प्रत्येक गोष्ट सजीव असो निर्जीव असो आपलं आयुष्य जगतेय. ते जे जगणं आहे, ते जे जीवन आहे, ते मी आहे, असं भगवंत सांगतायत. अशा वेगवेगळ्या स्वरूपात मी कसा प्रगट झालेलो आहे, मी कसा ह्या प्रकृतीला आधार देतोय, हेच भगवंत सांगतायत. माऊली हो, अशा प्रकारे हा भगवंत आपल्या आजूबाजूला सदैव आहे. आपण केवळ तसा भाव मनात धारण करावा, किंवा नामाचं स्मरण ठेवावं, किंवा आपल्या आराध्य देवतेच्या चरणांचं स्मरण ठेवावं. हा जो मण्यांच्या आड जे सूत्र आहे त्याप्रमाणे लपलेला भगवंत आहे, त्याचा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.